या गोदडीनं तर एवढी जीवावर आणून टाकली होती काय सांगू तुम्हाला. मग घेतली तिला पायाखाली आणि काढली तिला धुवून. एवढी मोठी ती तर पूर्ण हात दुखायला लागतं तिला. पहिले तर ब्रशने साफ करून घेतली ती, मग पायाखाली घेतली. तसं केल्याने सगळा मळ निघून जातो. ती टाकून दिली सुकायला. 2 दिवस लागतील तिला सुकायला. मग घरामध्ये आली तर ही साडी मला ठेवायची होती कपाटमध्ये. तिची घडी घालून घेतली आणि जेवढाही पसारा पडला होता कपड्यांचा तो सगळ्या घड्या करायच्या होत्या मला. मग त्यांच्याही घड्या घालून घेतल्या. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. मग दिवसभर काही शूट केलं नाही. मग संध्याकाळी चहा वगैरे घेतला. माझ्या मुलींचा भरपूर दिवसापासून हट्ट चालू होता, मम्मी रस प्यायला चल, मम्मी रस प्यायला चल. तर तिथंच गेलो होतो आम्ही रस प्यायला. आम्ही नेहमी तिकडंच जातो रस प्यायला, पण नशिबात असं होतं की तो भेटलाच नाही आज रसवाला. तो दुसरीकडेच प्यावा लागला आम्हाला. तर रस वगैरे पिऊन घेतला. मग घरी आलो. संध्याकाळ पण झाली होती. देवपूजा वगैरे संध्याकाळची देवपूजा केली म्हणजे घर एकदम प्रसन्न होऊन जातं आणि मन बी एकदम प्रसन्न राहतं. दिवा आणि अगरबत्ती शिवाय तर चालतच नाही. सगळं लावल्यानंतर एकदम प्रसन्न होऊन जातं. देवारा बी एकदम छान दिसतो. तर मी आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.